तर फ्रेंड्स आम्ही चेन्नईच्या बीचवरती आहे, मस्त फुल धमाल केली। तर या आधीचा व्हिडिओ हा होता चेन्नईचा आणि आता मी कंटिन्यू करत आहे पुढचा व्हिडिओ, तो म्हणजे तिरुपती बालाजीचा। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चेन्नईचा फुल व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। तर चला आता चाललेलो आहोत स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी। आम्हाला जायचं आहे बालाजीला, त्यासाठी बालाजीचं काही आमचं असं प्लॅन नव्हतं। बघूया आता तिथे गेल्यावर दर्शन वगैरे झालं तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट आम्ही पुण्याला जाणार आहे। तर चला आता बालाजीसाठी आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे, तिकडे गेल्यावरच भेटूया। तर फ्रेंड्स आमचा चेन्नईचा टूर खूप मस्त झाला, फुल धमाल केली आम्ही आणि आता आम्ही चेन्नई स्टेशनवरून निघालेलो आहोत तिरुपती बालाजीसाठी। तर आम्हाला साधारणतः 3 ते 3.5 तास लागणार आहे तिरुपती बालाजीला पोहोचण्यासाठी। तर फायनली आम्ही तिरुपती बालाजीला रात्री 7:30 वाजता पोहोचलेलो आहोत आणि आता जय बालाजी म्हणून निघालेलो आहोत पुढे। तर आम्हाला असं वाटतं आमचं दर्शन व्हावं। तर ट्रेनमध्ये आम्हाला कळालं की ते फ्री पाससाठी लाईन असते, तर विष्णू निवासम म्हणून आहे, तर इथे फ्री पास भेटतात, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। पण खूप रश आहे, इथूनच आम्हाला दिसत आहे अगदी खूप जास्ती रश आहे। तर आम्ही काहीतरी बघू आता, पर्याय काढू किंवा पैसे वगैरे भरून जाता येते का हे पण आम्ही चेक करणार आहे। तर आतमध्ये खूप रश आहे, फुल भरलेलं आहे, लोक बसून राहिलेत। तर 2 तास आम्ही हॉटेलवर वगैरे जाऊन आलो आहे आणि इकडे आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी विष्णू निवासमध्ये आम्ही न जाता इकडे बसस्टँडजवळ एक पुन्हा पाससाठी आणखीन एक ठिकाण आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत। तर इथे एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित पासची सोय आहे। तर असे वेगवेगळे केज केलेले आहेत इथे आणि एकेका रूममध्ये ते आपल्याला ठेवतात आणि मग पुढे पुढे सोडतात, जसं आतमध्ये दर्शनाला आहे तसाच प्रकार आहे इथे सुद्धा। तर साधारणतः 3 तास आम्हाला रात्री इथे लागलेले आहेत, बसण्याची वगैरे सगळी व्यवस्थित सोय होती। पण आम्ही उद्याचा अख्खा दिवस वेस्ट करण्याऐवजी इथे पास घ्यायला थांबलेलो आहोत आणि फायनली आम्हाला भेटलेले आहेत पास उद्याचे संध्याकाळी 9 वाजताचे। तर आता मस्त जाणार आहे, रूमवर झोपणार वगैरे आहे आणि मग भेटणार आहे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी। खूप थकलो आम्ही। तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहोत पुढच्या दर्शनांसाठी। तर पुढे कुठे जातोय ते पहा। हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता आलेलो आहोत पद्मावती टेम्पलला, लक्ष्मी टेम्पल आहे हे। तर आता मोबाईल कलेक्ट करणार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये दर्शनासाठी। तर पद्मावती ही बालाजींची पत्नी आहे, लक्ष्मी टेम्पल आहे हे। तर इथे पहिल्यांदा दर्शन करावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं बालाजीला। तर इथे कुठेच इकडे आपल्याला मोबाईल आतमध्ये नेता येत नाही, फक्त बाहेरून तुम्हाला मंदिरं दाखवू शकते। तर पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त कोणत्या ठिकाणी मी गेले हे तुम्हाला दाखवणार आहे। तर हे लक्ष्मी टेम्पल आहे आणि आता आम्ही मोबाईल वगैरे कलेक्ट करणार आहे आणि मग भेटणार आहे पुन्हा तुम्हाला। तर आम्हाला जवळजवळ 2 तास लागलेले आहेत इथे दर्शनासाठी आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बालाजीला जाण्यासाठी ज्या AC बस असतात त्यामध्ये बसलेलो आहोत आणि भरपूर लांबचा प्रवास आहे हा, 20 किलोमीटरचा प्रवास आहे। तर आता आम्ही तिरुपती बालाजीसाठी निघालेलो आहोत त्या बसमध्ये। तर फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आम्ही आत्ताच तिरुपती बालाजीच्या दर्शनाला आलो आहे असं नाही, आम्ही रात्रीसुद्धा ट्राय केलं होतं। आम्ही ह्याच बसने रात्रीसुद्धा आलो होतो, आम्हाला फसवलं, सांगितलं की तुम्ही प्रत्येकी 3,000 रुपये द्या आणि तुमचं दर्शन होईल। आणि आम्ही खरं प्रत्येकी 3,000 रुपये द्यायला तयार झालो, दर्शनासाठी वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर आम्हाला कोणी भेटलं नाही, फक्त ते म्हणायचे फोनपे करा आणि तुमचं दर्शन होईल। आम्ही फोनपे केलं नाही, पुन्हा रिटर्न आलो आणि आराम केला। मग मी विष्णू निवासममध्ये जाऊन आम्ही दर्शनाचा पास काढला आणि मग गेलो। त्या वेळात आम्हाला वाटलं जाऊ दे, कशाला रात्री उभं राहायचं, त्यापेक्षा थोडे पैसे घालू आणि मग आपण दर्शन करू, पण ते पूर्ण फ्लॉप होतं। मी तुम्हाला म्हणेल कोणत्याही एजंटच्या नादी लागू नका, प्री पास आधीच 5-3 महिने काढतात, ते पास काढा आणि मगच इथे या दर्शनाला। हाय फ्रेंड्स, तर आम्ही तिरुपती बालाजीला पोहोचलेलो आहोत। चेन्नईवरून येताना अचानक आमचं तिरुपती बालाजींना येणं ठरलं म्हणून आम्ही आलेलो आहोत बालाजीला, नाही तर प्री प्लॅन जर केलं तर खूप छान दर्शन वगैरे होतं। ही रात्रीची अशी जागण्याची वगैरे वेळ येत नाही, आम्हाला खूप त्रास झाला। पण आता इथे जेव्हा पोचलो, पास भेटले, खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय। तर आम्ही फुल आता दर्शन व्यवस्थित करणार आहे, धमाल करणार आहे। तर चला आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत, मस्त जेवण वगैरे करणार आहे आणि मग जाणार आहे तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी। तर पुढे काय काय करणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ह्या आहेत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीच्या बस, तर त्या बसेसनी आम्हीसुद्धा आता पुढे जाऊन दर्शनासाठी जाणार आहे। आणि इथे तुम्हाला दिसतं हे सगळे स्ट्रीट शॉपिंग आहे बालाजींच्या
जेव्हा एंट्री होते आतमध्ये या तिरुपती बालाजींच्या इथे, तर इथे आता सगळी स्ट्रीट शॉपिंग आहे. पण मी काही करणार नाही शॉपिंग वगैरे, कारण आम्हाला पुढे भरपूर अजून कवर करायचं आहे दर्शनं. तर इथे पहा तिरुपती बालाजींचा स्टॅच्यू आहे आणि इथे आम्ही फोटोज वगैरे काढणार आहे आणि जरा वेळ थांबणार आहे. आणि समोरच इथे स्टेशन आहे, इथे बसेस येणार आहेत. तर ह्या बसने आम्ही जाणार आहे दर्शनासाठी. तर आम्ही बसने आलेलो आहोत दर्शनासाठी. हाय, तर आम्ही आता बालाजीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. साधारण 3 ते 4 तास लागणार आहे. आम्ही रात्री टोकनसाठी उभं राहिलो होतो. ते टोकन आहे आमच्याकडे. तर आम्हाला रात्री 9चा टाईम दिला आहे, पण आम्ही आता 4 वाजताच इथे आलेलो आहोत. आता बघूया दर्शन कसं होतं आहे. चला, आता मोबाईल आमचा कलेक्ट होणार आहे. दर्शन झाल्यावरच भेटूया. तर इथे लाईन लावण्यासाठी ही सगळी जागा आहे. तर रस्त्यात प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती वॉशरूम्स आहे, पाणी पिण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नळ वगैरे आहेत आणि सगळी सोय आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि मस्त सुंदर वातावरण आहे बाहेरचं, त्यामुळे अजिबात बोर वगैरे होत नाही. पण थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला आमचा मोबाईल कलेक्ट करावा लागणार आहे आणि अशा प्रकारे सगळं दर्शन होणार आहे. जसं आम्ही आधी पास काढण्यासाठी लाईनला उभं राहिलो होतो, सेम तीच प्रोसेस आहे इथे दर्शनाची. आतमध्ये सुद्धा तशाच सगळ्या केज वगैरे केलेल्या असणार आहेत आणि तिथून आम्ही जाणार आहे दर्शनाला. तर इथे आता मोबाईल कलेक्ट करणार आहे आणि दर्शन झाल्यावरच तुम्हाला भेटणार आहे, कारण की आम्हाला आता मोबाईल इथे कलेक्ट करायचा आहे. तर 3 तासानंतर आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि बाहेर आलेलो आहोत. एकदम मस्त, खूप प्रसन्न, आनंदी वाटतं आहे. फायनली तिरुपती बालाजींचं दर्शन झालं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे VIP कोणीतरी आले होते आतमध्ये, एक लेडीज, आणि दर्शन स्टॉप केलं होतं. आणि अगदी मी जिथे दर्शनासाठी उभी राहिली आणि दर्शन स्टॉप झालं, अगदी 10 मिनटं मस्त तिरुपती बालाजींसमोर मी उभं राहून दर्शन केलं. भारी वाटलं, मस्त. तिरुपती बालाजीचं खूप छान दर्शन झालेलं आहे, एकदम मस्त. आणि खूप रश होती, पण आमचं दर्शन अगदी 3.5 तासातच झालं. खूप मस्त झालं. तर चला, आता आम्ही चाललोय रिटर्न. तर बाहेरचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवते. बालाजीचं समोरून मंदिर कसं आहे. आत्ताच आम्हाला जस्ट मोबाईल भेटला आणि मी आता तुम्हाला दाखवते बाहेर काय काय आहे. तर फायनली खूप दिवसापूर्वीची माझी तिरुपती बालाजींची दर्शनाची इच्छा होती, तर ती कंप्लीट झाली. आणि हे पहा, एकदम मस्त असं हे बालाजींचं मंदिर आणि समोर आहे ज्योत. तर तिथे सगळे जाऊन ओवाळतात बालाजींना आणि खूप भारी. तर मी सुद्धा तिथे जाणार आहे. पण आतमध्ये मी तुम्हाला सांगते, दर्शन एकदम मस्त. जसं रात्री आपण लाईनला उभं राहिलो तर सेम तीच प्रोसेस. तिथे उभं वगैरे राहिलो लाईनला, दर्शन वगैरे छान झालं. मध्ये थोडा नाश्ता वगैरे, दूध वगैरे भेटलं, खूप मस्त, भारी. तर चला, इथे काय काय होतं हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर इथे बाहेर सुंदर बालाजींची मूर्ती आहे आणि इथे भरपूर लोक ज्यांना नंबर भेटला नाही आहे, पास भेटला नाही आहे, ते लोक इथे रात्री विश्रांतीसाठी झोपलेले आहेत. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता भरपूर रश आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे ज्योतीकडे, जिकडे मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आता ज्योत वगैरे लावणार आहे आणि आम्ही लगेच निघणार आहे पुढे. तर चला फटाफट, इथे आम्ही आलेलो आहोत. अगरबत्ती आणि ज्योत वगैरे लावून घेतो आहे. नारळ वगैरे यांनी तिथे छान ओवाळून घेतलेलं आहे आणि अर्णव आता नारळ वगैरे फोडणार आहे. तर मन खूप प्रसन्न, आनंदी झालं. एखादी गोष्ट जर मनात असेल आणि देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच कंप्लीट होते. तर माझीसुद्धा झालेली आहे. तर आता अर्णवला इथे नारळ वगैरे फोडायला लावणार आहे मी आणि मग प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघणार आहे पुढे. तर आता आम्ही चप्पलच्या स्टँडच्या तिकडे जाणार आहे. पण आम्ही कोणत्या गेटवर आलो होतो ते मला माहिती नाही आहे. तर इथे चप्पल भेटत नाही आम्ही बाहेर आल्यानंतर. मग त्या गेटवर आम्हाला जायचं आहे. तर कसं जायचं ते माहीत नाही. इथल्या लोकांना आपली लँग्वेज पण कळत नाही, उलटं पुलटं सांगतात. खूप फिरलो आम्ही, पण शेवटी मग एका कारवाल्याला व्हिडिओ दाखवला यूट्यूबसाठी, मी जो एडिट करत असते तो. आणि मग त्याने आम्हाला त्या लोकेशनवर नेऊन सोडवलं आणि फायनली आम्हाला आमच्या चपला भेटल्या आणि मग आम्ही गेलो रूमवरती. आणि आता भेटूयात उद्याच. तर आम्ही काय करणार हे तुमच्याबरोबर शेअर करते. तर आमच्या रूमपासून अगदी 15 मिनिटाच्याच अंतरावर आहे हे मंदिर. तर आम्ही आलेलो आहोत गोविंदराज स्वामी टेम्पलला. तर खूप मोठं
मंदिर आहे. मी आजूबाजूचा सर्व परिसर तुम्हाला दाखवते, पण इथे सगळीकडे आतमध्ये मोबाईल न्यायला अलाऊ नाही आहे. पण आल्यानंतर मी सांगते मंदिर किती सुंदर आणि आतमध्ये कसं आहे. चला आता आतमध्ये जायचं आहे आम्हाला. तर बाहेर इथे खूप मस्त वातावरण आहे, छान आहे. सर्वत्र अगदी मंदिर आणि त्यांच्या लँग्वेजमधली गाणी वगैरे चालू आहेत, भारी वाटतं आहे. तर इथे तुपाचे 2 दिवे मी लावत आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथे दिवे लावले जातात. तर मंदिराचा परिसर वातावरण खूप छान आहे. पण इथे सुद्धा आता आम्हाला मोबाईल कनेक्ट करायचे आहे आणि मग आम्ही जाणार आहे पुढे. तर भरपूर काही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तुम्हाला या निमित्ताने कोणते कोणते स्पॉट्स आहेत इथे आजूबाजूला ते सुद्धा माहीत होत आहेत. तर आतमध्ये मी जरी तुम्हाला देवदर्शन करू शकले नाही, पण बाहेरून जितकं शेअर करता येतं तेवढं करते. तर इथे मंदिराचे हे हत्ती आहेत देवाचे, तर यांचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. तर त्यासाठी आम्ही इथे उभं आहोत. तर अर्णव आणि मी आता हे दर्शन वगैरे घेणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे पुढे. आमचं दर्शन खूप छान झालं. आतमध्ये खूप छान मूर्ती आहे, खूप मस्त आहे. कृष्णांची मूर्ती आहे, त्याचबरोबर विष्णू भगवानांची मूर्ती आहे शयन अवस्थेमध्ये, म्हणजे झोपलेली मूर्ती आहे विष्णूंची. खूप सुंदर आहे, खूप प्रसन्न आणि छान हे मंदिर आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करायला या. पद्मनाभ टेम्पलमध्ये जशी विष्णू भगवानांची मूर्ती आहे झोपलेल्या अवस्थेमध्ये किंवा शयन अवस्थेमध्ये, तशी ही मूर्ती आहे. तर पुढे आम्ही जाणार आहे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी. तर चला आता जाऊयात तिकडे. तर आम्ही ऑटो केलेली आहे आणि त्याला ठरवून घेतले, तर सगळे स्पॉट तो इथे कव्हर करणार आहे. तर आम्ही आता इथे राम मंदिर टेम्पलमध्ये आलेलो आहोत. तर आता दर्शनासाठी चालली आहे मी. तर चला जाऊयात आतमध्ये. मोबाईल मात्र न्यायला अलाऊ नाही आहे, पण आतमध्ये गेल्यावर कसं तुम्हाला नक्की सांगेल. तर इथे मोबाईल कलेक्ट करतात सगळे. तर मी आता आतमध्ये दर्शनासाठी चाललेली आहे. खूप छान दर्शनं आमची सगळी झाली आत्तापर्यंतची आणि आता फटाफट इथे सुद्धा दर्शन करून पुढे जाणार आहे. ह्या मंदिराचं श्रीरामांचं दर्शन आणि त्याच्या अपोजिट तुम्हाला दाखवते. हे पहा, इकडे एक मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही दर्शनाला जाणार आहे. हनुमानांचं मंदिर आहे तिथे सुद्धा दर्शनाला जायचं आहे. तर खूप छान मस्त दर्शन झालं. पण मला सगळ्या मूर्त्या जवळजवळ सारख्याच वाटतात. इथे तुम्हाला दाखवते, मला इथे श्रीकृष्णांची मूर्ती अगदी दुरूनच दिसलेली आहे. तर मी पुढे थोडासा गेल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर हे पहा, ही श्रीकृष्णांची मूर्ती आहे, तीसुद्धा थोडीशी बालाजी टाईपच आहे. तर प्रभू श्रीरामांची मूर्तीसुद्धा तशीच होती. तर दर्शनं मात्र खूप छान झालेली आहेत आणि इथे थोडासा व्हिडिओ करायला चान्स भेटतो आहे. तर तुम्ही पहा किती सुंदर आहे. आतमध्ये कलाकुसर खूप मस्त आहे आणि इथे श्रीकृष्णांची इस्कॉन टेम्पल आहे. तर श्रीकृष्णांची हे पहा, इथे खूप छान छान वेगवेगळी रूपं इथे दाखवलेली आहे. तर मी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इस्कॉन टेम्पलमध्ये गेलेली आहे. तिथे सुद्धा खूप छान आहे आणि इथे सुद्धा मला खूप मस्त प्रसन्न आनंदी वाटलं. तर प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत पुढे. तर ही आहे शिवकांची. तर हा जो धबधबा आहे तो नॅचरल आहे आणि 12ही महिने ह्या धबधब्याला पाणी असतं आणि हा कुंड आहे, कुंडात लोक आंघोळ वगैरे करतात. तर आता इथे आतमध्ये लाईनसाठी आम्ही उभे आहोत आणि इथे शिवशंकरांचं दर्शन आम्ही घेऊन जाणार आहे रूमवरती. हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही आत्ताच सगळे मंदिर वगैरे बघून आलो आहे आणि त्यामध्ये काय काय पाहिलंय ते सर्वप्रथम सांगते. दर्शन खूप छान झाली, पण आता खूप थकलोय, आता तुम्हाला दिसतच असेल. तर सर्वप्रथम टेम्पलमध्ये आम्ही गेलो होतो गोविंदराजा टेम्पल. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही दुसरा श्रीरामांच्या टेम्पलमध्ये गेलो होतो. तर त्या टेम्पलचं नाव मी तुम्हाला सांगते. तर प्रभू श्रीरामांच्या ज्या मंदिरात गेलो होतो त्यांचं नाव आहे रामउल्लावरी टेम्पल. तर तिथे पण खूप सुंदर रामांची मूर्ती आहे, साऊथमधली आहे आणि खूप मस्त आहे. त्याचबरोबर तिथे खूप मोठा पाळणा आहे आणि आज आम्ही नेमकं गेलो आणि त्या पाळणा चालू होता. त्याचबरोबर खूप अशी गाणी वगैरे, देवाचं नामस्मरण खूप चालू होतं. मंदिरात गेलं खूप छान वाटतं. पण आतमध्ये मोबाईल अलाऊ नसल्यामुळे मी कोणत्याही टेम्पलमध्ये आतमध्ये व्हिडिओ काढलेला नाही आहे, फक्त मी तुम्हाला सांगते. त्यानंतर आम्ही गेलो श्रीकृष्णांचं जे टेम्पल आहे इस्कॉन टेम्पलमध्ये आम्ही गेलो श्रीकृष्णांच्या. तर ते सुद्धा खूप सुंदर आहे, तिथे सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर आम्ही आलो होतो कापिला टेडरम, म्हणजेच शिवजींचं जे मंदिर आहे त्यामध्ये आम्ही गेलो होतो. तर इथे नावं अगदी वेगळे आहेत, त्याचं उच्चारण मला पटकन जमत नाही, तुम्ही समजून घ्या. पण त्या मंदिरामध्ये इतकं छान सुंदर आहे, त्याला शिवकांची पण म्हणतात आपल्याकडे.
तर आपण शिवकांची म्हटलं तरी चालेल, खूप सुंदर आहे. तिथे धबधबा वगैरे नॅचरल खूप छान आणि आतमध्ये शंकरांचं खूप छान दर्शन आहे. शंकर पार्वतींचं, हनुमानांचं खूप मस्त आहे. तुम्ही तिथेही नक्की जा. आणि आम्ही ऑटोमध्येच गेलो आणि ऑटोमध्येच जातो. इथे ऑटो त्याचबरोबर टॅक्सी सगळं भेटतं. तर थोडंसं बार्गेनिंग करायचं आणि त्यांच्याबरोबर आपण दिवसभर सगळी मंदिरं फिरू शकतात. तर आम्ही आज दुपारपासून सगळी मंदिरं फिरलो, तर फुल एन्जॉय केला. पण आता थकलोय. आता स्लीपिंग टाइम झालाय आमचा. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आता भेटूयात उद्या. बाय बाय. हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत वेल्लोरला गोल्डन टेम्पलसाठी. तर आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघणार आहे पुण्यासाठी. गोल्डन टेम्पल पाहून जाणार की आम्ही तिथे जाणार आहे. तर तुम्हाला काय काय भेटणार आहे ते सुद्धा आम्ही पाहणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता जाऊया. कागद केलेली आहे. आम्ही आता निघालेलो आहोत गोल्डन टेम्पलला. नाश्ता वगैरे झालाय, मस्त कॉफी वगैरे घेतली आणि आता आम्ही पुढे निघालोय. तर हे पहा किती सुंदर मस्त वातावरण आहे. एकदम भारी वाटतंय, छान वाटतंय. आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे. तर इथे गणपतींचं टेम्पल आहे आणि त्याचबरोबर इथे शिवशंकरांचं सुद्धा टेम्पल आहे. तर दोन्ही मंदिरांचं आम्ही छान दर्शन घेणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, मोबाईल अलाउ नसल्यामुळे मला व्हिडिओज आतमध्ये जाऊन काढता येत नाही आहेत. पण खूप सुंदर असं आमचं आतमध्ये सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता आम्ही गणपती मंदिरचं दर्शन केलंय. आतमध्ये खूप छान गणपतींचं दर्शन झालं, त्याचबरोबर शिवशंकरांचं दर्शन झालं. तर खूप मस्त. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. तर ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा. तर फ्रेंड्स, इथे आतमध्येच पार्किंग वगैरे आहे आणि हा आहे गोल्डन टेम्पलचा गेट. तर आतमध्ये पार्किंगला ड्रायव्हर गेलेला आहे. आमचं दर्शन वगैरे सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला मी सांगेल इतकं सुंदर अप्रतिम असं हे गोल्डन टेम्पल आहे. आतमध्ये पूर्ण सोन्याची नगरी आहे. मोबाईल तर अजिबात अलाउ नाही आहे. खूप मोठी सिक्युरिटी आहे आतमध्ये. तर दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत बाहेर जेवणासाठी. तर इथे थालीचं मस्त जेवण वगैरे करणार आहे आणि समोरच एक विष्णूंचं मंदिर आहे. तर तिथे काहीतरी स्पेशालिटी आहे. तर हे पहा, इथे साक्षात विष्णूंचा इथे अवतार आहे आणि तो झालेला आहे वारुळातून. तर खूप मस्त दर्शन घेतलं आहे आणि मग आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. तर इथे मस्त आता आमची सगळी दर्शनं झालीत. मस्त वातावरण आहे आणि आता आम्ही 7 वाजता इथे टोल नाक्यावर उतरलेलो आहोत. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग इथे आलेलो आहोत खंडेरायांच्या दर्शनाला, जिथे की त्यांचं लग्न झालं. तर तिथे दर्शनं वगैरे घेतली. कुंडात आम्ही पाय वगैरे धुतले आणि मग आलेलो आहोत स्टेशनवरती. तर इथे मस्त नाश्ता वगैरे करणार आहे, कारण दुपारी भरपूर पोटभर जेवण झालं होतं. तर मस्त फ्राईड राईस आणि डोसा वगैरे मागवला आहे. ते खाऊन आता डायरेक्ट भेटूयात उद्याच. आणि आता आम्ही रात्रीच रेणुगुंट्यावरून निघालो होतो आणि आता पुण्याच्या जवळजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता आम्ही जाणार आहे पुण्याला. तर आमचा चेन्नई ते बालाजी पुण्यापर्यंतचा एकदम छान झाला, मस्त झाला, खूप एन्जॉय केला. तर आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि 3 वाजता आम्ही पोहोचत आहोत पुण्याला. तर आम्ही आत्ताच पुण्याला आलो. तर फ्रेंड्स, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केला तरी भरपूर काही सुटलेलं आहे या व्हिडिओजमध्ये. पण आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्याला आणि एकदम भारी वाटतं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर. थँक्यू, बाय बाय.